स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण निघालो आहोत मुंबई ते कोकण. तर आता आपण आहोत मानकुर्डला, आमच्या बिल्डिंगच्या खाली. आता आपण राईड सुरू करूया सध्या. तुम्हाला भेटतो मी पुढे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. आपण निघालो आहोत मानखुर्द ते कोकण. कोकणात चाललो आहोत आपण, माझ्या गावी. आता आपण आहोत गोवंडीला. टाईम चेक, सकाळी 5:08 झालेत. ऑन टाईम आपण निघालो आहोत. सकाळचं वातावरण एकदम थंडगार, जास्त पण थंड नाही आहे. इथे तरी नाही जाणवत आहे. आता पुढे बघूया किती थंड आहे. तर भेटूया आपण जरा पुढे, मे बी वाशी ब्रिजवर भेटू. आणि इथे थंडी आहे, आता जाणवत आहे चांगली. अक्षरशः हात कापतायत माझे. आणि आता अंधारही आहे. आता तुम्हाला एवढं काही दिसणार नाही रोडवर. तर आपण भेटू उजेड आलं. मे बी आपण सर्वे क्रॉस करू दुपारी. लेट्स सी, भेटूया. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचतो असो खूप पुढे. वडकर पण ऑलमोस्ट मला 10-15 मिनटं आलेत क्रॉस करून. अजून काय उजेड झालेला नाही. आता उजेड जेव्हा होईल तेव्हा थोडंसं आपण त्याचा व्हिडिओ बनवू शकतो. अजून तरी इतिहास सगळ्याचा उचडायला अजून मला अजून एक अर्धा तास लागेल. अर्धा तास जेवढं कव्हर करता येईल तेवढं करू. नंतर मग थोडा ब्रेक घेऊ कुठेतरी आपण नाश्त्यासाठी किंवा चहासाठी. नाश्ता नव्हता, चहासाठी घेऊ. थोडंसं आता बऱ्यापैकी उचललंय. हा, वातावरण खूप थंड आहे. एवढं पण नाही, पण आहे बऱ्यापैकी थंड आहे. आपण झाले आहोत टोटल 92 किलोमीटर आपल्या घरापासून. तुझ्या देवता कधी उघडाल तुम्ही, लवकर या. थंडी वगैरे लागली आता जास्त. बघा थोडंसं सूर्योदय येऊन दे, जाऊन दे. जास्त असं आहे ना, कॅमेऱ्याला हात नाही लावायला लागणार, बंद पण करू शकत नाही. कुठेतरी साईडला थांबून करायला लागेल. तर वाजले आहे 7:11. रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. आता थोडंसं मला पॅच खराब भेटतंय मध्ये मध्ये, नॉट कंटिन्युअस. कुठे पोहोचलो आपण? ओके, जिंदालला पोहोचलो आहोत. जिंदालपासून 36 इथे आहोत आपण. हळूहळू आपण जाऊया पुढे. आणि आपले टोटल किलोमीटर म्हणजे एक्झॅक्ट 99. बघू शकता 99. मस्त हवेत गारवा आहे, मजा येते. माझ्यासाठी स्वप्न कम्प्लीट होण्यासारखं आहे ही राईड. बोलू शकता तुम्ही. मन माझं ॲक्च्युली एकदम भरून आलेलं होतं जेव्हा मी पळसपे फाटा, वडखड याच्यावर क्रॉस करत होतो तेव्हा. खूप माझं स्वप्न होतं सोलो रायडिंग करायची. मेन म्हणजे रायडिंग फर्स्ट थिंग. रायडिंग करणं खूप माझं मोठं स्वप्न होतं, लॉंग राईड.
आणि आज ती होते. मी चाललो माझ्या गावी, म्हणजे रत्नागिरी मध्ये राजापूर तालुक्यातील वेत्ते हे गाव. का जातं कशाला होतं तिकडे तुम्हाला गेल्यावर समजेलच. तर थोडासा वेळ जोडून दे, आपण भेटूया पुन्हा. तसं म्हणजे बघू शकता तर रस्त्यावर फॉग भरपूर आहे, भयंकर फॉग आहे, काहीच दिसत नाही. आता गाडी माझी ऑलमोस्ट मी 40-50च्या स्पीडने चालत आहे, पण काहीच फायदा नाही या रस्त्यावर. आता विजिबिलिटी खूप कमी आहे. आपण आता जस्ट कोळाच्या थोडं पाठी आहोत, मोठं आपण नंतर मानगावला, आणि आपण नाश्ता करू मानगावला, तर भेटूया पुढे. आहोत कोलाड फायनली, ऑलमोस्ट 108 किलोमीटर नंतर, आणि टाइम झाला आहे 7:25. आपण सकाळी 5:08 निघालो होतो. 7:25 झाले आणि आपण पोहोचलो आहोत कोलाडला. फायनली लाल परी दिसली. आता आपण जस्ट पोचलो आहोत मानगावला, आणि चायचा ब्रेक घेतला आहे, आणि मला नाश्ता करायची अजून तरी हे नाही, गरज नाही वाटत. नेहमी थांबलो तर आपण डायरेक्ट दुपारी जेवायलाच सांगू, तर नाश्त्याची मला कुठल्या तरी गरज नाही वाटत आहे. आणि खाल्लाच नाश्ता तर काहीतरी आम्ही हलकं खाऊ. हा, स्वप्नपूर्ती कम्प्लीट. मानगाव क्रॉस करत आहोत आपण. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. कामाची स्टेटस तुम्हाला सांगतो आता. गोवा हायवे रोड आपल्या बऱ्यापैकी झालेलं आहे. मला मानगावपर्यंत तरी ॲटलिस्ट म्हणजे बऱ्यापैकी दिसतंय रस्ते, ॲज कम्पेअर टू जेव्हा मी गणपतीला आलो तेव्हा बऱ्यापैकी रोड आहे. आता 80% तुम्ही बोलू शकता चांगली गोष्ट आहे. 20% मध्ये 10% आहे ते आपले ओल्ड जे डांबरी रोड ते आहेत, आणि 10% जरा वर्स्ट आहे. म्हणजे वर्स्ट म्हणजे एकदमच वर्स्ट आहे, रस्ताच नाही लिटरली असं बोलू शकतो. आता टाइम झालं आहे घरी फोन करायची आणि सांगायची आता मी मानगाव क्रॉस केलं आहे. मी आधी घरी फोन करतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो. नमस्कार मंडळी, आताच आपण पोचलो आहोत, मानगाव क्रॉस करून आलो जस्ट. आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता आपण आहोत गणपती बाप्पाच्या मंदिराच्याच जवळ. तर गणपती बाप्पाकडे एकच मागणं आहे, आपली जी पण राईड आहे ती व्यवस्थितरित्या होऊन दे. बघू शकता ही आता माझी गाडी, मी मला दाखवतो. गाडीला आपण असा फुल्ली लोड केलेला आहे. फुल्ली लोड नाही बोलू शकत, पण आपली फक्त एक बॅग आहे, बाकीचे जे पण काय ते सगळं आपल्या टॉप बॉक्समध्ये पाठी. आणि ही गाडीची मी अपडेट्स केलेले होते, जे काही तुम्ही बघू शकता. फ्युचर्समध्ये आपण जेव्हा पूर्ण सॅडलिंग करू तेव्हा मी तुम्हाला गाडीचे फोटो दाखवेन. रोड्स एवढे स्मूथ आहेत ना मित्रांनो, आपण शब्दात नाही सांगता येणार, एवढे स्मूथ आहेत. आता जे मी जुनं अनुभवत होतो ते. आणि माझ्या राईट हँड साईडला आहे कोकण रेल्वे, कोणतीतरी एक्सप्रेस चालली आहे. रोड कंडिशन खूप चांगली आहे, बऱ्यापैकी चांगले आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्हा कोकणवासियांसाठी. आमचा जो रोड आहे हा मुंबई गोवा ओल्ड रोड त्याला बोलतो आपण, हा इथे आमच्या हृदयात बसतो. खूप त्रास व्हायचा जेव्हा रोडने आम्ही जायचं मनाला,
शारीरिक वेदना पण ठीक आहे, पण त्या मनाला त्रास होत नाही यार. काय रोड आहे तो, काय आता तिकडनं ट्रेनने जावा, ते मनाला लागायचं. पण आज त्या रोडची कंडिशन बघून ना खूप बरं वाटतं. सेकंड टर्न लागला. हा येतो महाडमध्ये. टोल नाका कम्प्लिटली क्लिअर आहे, पूर्ण तयार झालेला आहे. काय रस्ते आहेत, खरंच काय रस्ते आहेत यार, मन भरत नाही खरं सांगतो तुम्हाला. हे बोलतोय तुम्हाला भेटेन कसे वाटत तुम्हाला सांगेन, पण मनात ना ते काय बघताय यार. वा 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 वा, दिल खुश हो गया आहे. आता आपण आहोत कचडी घाटात. सुरुवात झालेली आहे. मी हळूच चालवणार आहे, कारण की मी हा घाटाचा एक्सपिरियन्स एन्जॉय करणार आहे. मला फास्ट कॉर्नरिंग काहीच करायचं नाही सध्या, फक्त एन्जॉय करायचं. तर एन्जॉय कर. वा वा वा, मजा मजा मजा, मज्जाने लाईफ भाई, मज्जाने लाईफ. जे मी एक्सपिरियन्स करतोय ना, ते शब्दात नाही सांगू शकत. माझ्यासाठी खूप खूप मोठं आहे. काय रस्ता आहे यार, मस्त पैकी. हो गो माता, तिथे काय करता. वा, काय व्ह्यू आहे. माझ्या लेफ्ट हँड साईडलाच आहे खाडी. दरी बोलतात तर दरी, सॉरी खाडी नाही, काय पण बोलतोय तर. म्हणजे एवढी एक्साइटमेंट आहे शब्द विसरलाच. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. रत्नागिरी मी येतोय. रत्नागिरी आली त्याची, रत्नागिरी सिटी मी येतोय. एक्साइटमेंट म्हणजे एवढी हाय आहे ना माझी. त्या पॉइंटला मला थांबायचं होतं, मी तिकडे थांबलोच नाही. आणि आले आता पुढे नव्हे, कधी कधी पुढे कधी कधी. अशडी जेटी वाडी, मगराई साईड.
कपिडी घाट आता येथे संपला. मी घोषित करतो, घोषित करायला नाही, संपलेलाच आहे. तू घोषित केलास म्हणजे काय झालं? काय काही समज काही बोलतो. आणि हे महाशय माझे जे पुढे चालले आहेत ना ट्रकवाले, तिकडे 15 ते 20 मिनिटं आहेत माझ्या. साहेब पुढे जाऊच देत नाही. सीन होतात आपल्याबरोबर. एवढं रेकॉर्डिंग करतोय, कॅमेरा किती रेकॉर्डिंग करतोय ते मला माहित नाही. आपण आहोत खेड स्टेशनला. माझ्या खालून आहे कोकण रेल्वे जाते. आपण खेडला पोचलो आहोत. टाइम झाला आहे सकाळचे 10:28. टोटल किलोमीटर 217. भोसले घाटामध्ये. भोसले घाटाचं काम मस्त झालेलं आहे. दोन्ही बाजूला 4 लेनचा रोड आहे. 2 लेन या बाजूला, 2 लेन त्या बाजूला. रस्त्याचं कामही मस्त झालेलं आहे. फक्त आता त्यांनी डिवायडरचं काम केलं पाहिजे. आता तर ठीक आहे, सकाळचं तर रात्रीचा इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो लोकांना. हा 3रा टर्न आता आपल्याला लागतो भोसले. भोसले घाट क्रॉस केल्याच्या नंतर त्याचं काम पूर्ण. रोड पण ठीक आहे पूर्ण. गुगल आणखी आपल्याला कुठल्या तरी छोट्याशा नॅरो रस्त्यावर टाकलं, कारण ते रस्त्याचं काम चालू आहे नेहमी, त्यामुळे तरी आता रस्ता कुठून बाहेर पडतो. वाया गेला. झाला होता एक खतरनाक इन्सिडेंट नाही होऊ शकत. नंबर प्लेट 5ची आहे ना माझी, ती पडलेली होती, मला माहीतच नाही. मी आता जेव्हा असंच एक नॉर्मल नाश्ता घ्यायला थांबलो तेव्हा बघितली. नाश्ता करायला बघतो तर काय पाठी नंबर प्लेटच नाही. मग आलो मी चिपळूणला, त्यांच्याकडे दिली नंबर प्लेट बनवायला. आणि नंतर मी नाश्ता केला, तोपर्यंत नंबर प्लेटही लावून झाली आणि आपलं कामही झालं. आणि 1 तास वायाही गेला. तर आता 1 तास लेट. बोलते ना, नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. आगमन झाले आहे सावर्डे एक गाव या ठिकाणी. जगसपाट आपला ऍक्च्युली आपण आलो आहोत आता सावर्डेमध्ये. आणि आता आपण सावर्डेच्या बाहेर आते हैं और चले जाते हैं. स्वागत आहे कोकणात या लाल मातीमध्ये.
मातीचा वास मला अजूनही येतोय आतमध्ये हेल्मेटमध्ये सुद्धा. हा पाणी मारलं का याच्यावर वाटतं असं. काय वाटतं इकडनं आपण राईड घेऊ. आता वाजले आहेत 2 आणि आपण 2 वाजता रत्नागिरी घरात पोहोचलो आहोत. तर इकडे थोडा टाइमपास करू आपण आणि अराउंड 4:30 पर्यंत किंवा त्याच्या आधी आपण आपल्या घरी पोहोचू. आपण चाललो कोस्टल कोकणमध्ये. माझं गाव जे आहे ते कोस्टल कोकणमध्ये येतं, प्रॉपर समुद्र किनारी. गावाचं नाव माझं कट्टे. आणि आता येईल आपल्याला भाटे. मध्ये का बघतो का फुल एक्साइट. तर आपण आलो आहोत आता पावसमध्ये. हे पावसचा वरचा भाग आहे. ही सगळी जी खाली घरं आहेत ती पावसमध्ये येतात. तिकडनं आता राईट मारू आणि आपण पावसमध्ये पोहोचू. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे कोकणात येणं असतं, कोकणात जन्म घेणं असतं. आणि मी कोकणात जन्म घेतला आहे आणि कोकणात आहे सुद्धा. देवभूमी पावस आपले स्वागत करीत आहे. आता आपण आहोत पावसमध्ये आणि पावसपासून आपलं घर आहे अवघ्या अर्ध्या तासावर.
बस काही मिनटं आणि आपण आपल्या गावात असू. मी गाडी मुद्दा हळू झालं तर जी एक्साइटमेंट आहे ना ती जरा जास्त आहे. गावी स्वतः फर्स्ट टाइम मी गाडी घेऊन आले. स्वप्न होतं माझं जे मी आज पूर्ण केलं. 100 स्वप्न असले माझे पण त्यातलं मी एक स्वप्न मी पूर्ण केलं याचं समाधान आहे मला. थोड्याच वेळात नाही सुंदर व्ह्यू येतो. हा रस्ता वरती जातो सगळा थोडासा अजून डोंगर टाकले. माझं गाव थोडं खाली आहे आणि समोर तुम्हाला समुद्र दिसेल. तो तुम्हाला व्ह्यू बघा तर बघा ना. तो स्वतःच्या डोळ्याने बघणं आणि कॅमेऱ्यातून बघण्यामध्ये जमीन असताना फरक आहे. किती जस्टिस करेल सांगता येत नाही. मी तुम्हाला ज्या व्ह्यूबद्दल बोलत होतो ना हाच थोडा पुढे अजून. ओके थोडा पुढे अजून समुद्राला दिसत आहे. मस्त झालं हा व्ह्यू. मध्ये काळा काळा कुट्ट रस्ता, दोन बाजूला ब्राऊन झालेलं शेत ते रान आलंय ते आणि त्याच्या जस्ट बाजूला पूर्ण हिरवगार. वा थोड्याच वेळात आपण आपल्या गावात एंटर करू. काहीशी अशी एंट्री आहे आमच्या गावाची. आणि फायनली आपण आपल्या गावात आलेलो आहोत. I'm going to make a new video, so please whatever. Please I want to reach 1 million likes. So please sarapakara. Yes. Okay, thank you.